वंचित बहुजन आघाडीच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी प्रमोद कुटे यांची तर दक्षिण अध्यक्षपदी मनोहर वावळे यांची निवड करण्यात आली आहे। वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकूर यांनी या नियुक्ती केल्या आहेत। त्यांची निवड झाल्यानंतर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हा कार्यकारिणीतील सदस्य, महिला जिल्हाध्यक्ष सुनीता साळवे, जिल्हा महासचिव शिवाजी वाकडे, मुझफ्फर खान, मुदस्सीर असरार अन्सारी, आकाश अंबोरे, बालाजी पाईकराव, नरेश हिरळकर, विशाल उदगरे यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। आज ओबीसीचा चेहरा म्हणून मला जिल्हाध्यक्षपदी निवड केली। मी सर्वप्रथम बाळासाहेब आंबेडकरांचे आभार व्यक्त करतो। तसेच परभणीमध्ये अनेक संख्या वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत, माजी आहेत, आताची नवीन नियुक्त झालेले सर्व पदाधिकारी, तसेच जिल्ह्यातले सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकाऱ्यांची इच्छा होती की ओबीसीचा चेहरा इथं बाळासाहेब आंबेडकरांनी जिल्हाध्यक्ष म्हणून द्यावा आणि आज त्यांचं स्वप्न पूर्ण झालं। खरंच मी त्याचे बी मनापासून आभार व्यक्त करतो सर्व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचे की त्यांना मला जिल्हाध्यक्ष म्हणून पाठबळ दिलं, त्याबद्दल मी त्याचे मनपूर्वक धन्यवाद करतो। आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये मी व सर्व माझे कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि आजी माझे सर्व कार्यकर्ते सर्वजण मिळून येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये जसं जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असेल, आम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे नक्कीच आमच्या अध्यक्षपदाच्या खाली त्यांचे हात बळकट करण्याचं इथं काम करू आणि महानगरपालिका व जिल्हा परिषदवर आमचा वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकण्याचा इथं भरपूर प्रयत्न करू आणि पत्रकार बांधवांचे बी खूप खूप आभार की त्यांची पण खूप इच्छा होती की प्रमोद कुटे हा वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष व्हावा। मी तुमचे पण मनापासून आभार व्यक्त करतो आणि आता इथं आलेले सर्व पदाधिकारी त्यांचे पण मनापासून आभार व्यक्त करतो। पुढील त्यांना पण शुभेच्छा देतो। धन्यवाद। अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, परभणी जिल्ह्याचे निरीक्षक आमचे मार्गदर्शक अशोकभाऊ सोनवणे, महाराष्ट्राचे प्रदेश महासचिव प्राध्यापक किशन चव्हाण सर, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्राध्यापक नागोराव पांचाळ सर, मराठवाड्याचे प्रशिक्षक डॉक्टर सुरेश शेळके सर यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीचं दक्षिण जिल्ह्याचं पद माझ्यावर जो पदभार दिला तो मी ऋणी आहे, त्यांचा शतश ऋणी आहे। त्याचबरोबर दक्षिण विभागामध्ये पालम, पूर्णा, गंगाखेड, सोनपेठ आणि पाथरी हे 2 विधानसभा येतात। ह्या दोन्ही विधानसभा गेल्या 3 वर्षापासून वंचित बहुजन आघाडीचा मी एक महासचिव म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून, महिला अध्यक्ष असेल, जिल्हा अध्यक्ष पूर्वीचे असतील, युवकचे असतील, सम्यक विद्यार्थ्याचे आंदोलक असतील, या सर्वांबरोबर मी अनेक वर्षापासून काम केलं। त्याचाच एक मोबदला म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व सर्व या महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या टीमने माझ्यावर जी जबाबदारी टाकली, त्याचबरोबर माझ्यासोबत असलेले माझे सहकारी 11 सहकारी या सर्वांना विश्वासात घेऊन, सोबत घेऊन पालम, पूर्णा, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी नगरपालिकेवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत आणि आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। त्याचबरोबर येणाऱ्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती या ठिकाणी बी सुद्धा आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाहीत आणि सर्वांना, आजी माजी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन वंचित बहुजन आघाडीचं या ठिकाणी संघटन अधिक मजबूत करू, एवढंच या ठिकाणी मी सत्कार प्रसंगी थांबतो। आणि आमच्या भगिनी साळवेताईंनी जो काही आमचा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व इथे जमलेले वंचित बहुजन आघाडीचे शहर महानगराध्यक्ष, माझे मित्र उत्तरचे कुटे बंधू व सर्वांचे या ठिकाणी पुनश्च एकदा मी शुभेच्छा देतो आणि वंचित बहुजन आघाडीचं आपण काम चांगल्या प्रकारे करू, मिळून मिसळून करू आणि बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करू, या ठिकाणी एवढीच ग्वाही देतो। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी।